तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग असणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे आजच्या ब्लॉगसाठी, कारण चाललो आहे मी हायडलबर्गला. पूर्ण 1 वर्ष स्वप्न होतं माझं हायडलबर्गला जायचं. का बरं ते माहिती नाही. ऐकलं आहे की युरोप नाही काय रे त्याच्या जर्मनीमधली टॉपमोस्ट रोमॅन्टिक सिटी आहे. पण आम्ही तिघं पोरंच आहे, पोरं चाललो आहे. बघू काय रोमॅन्टिक आहे असं त्या सिटीमध्ये. वहिनी बोलल्या होत्या माझ्या, जा मस्ट विजिट, इट्स अ गुड सिटी. तर आता अर्धा तास ट्रान्सफर असल्यामुळे आम्ही बसलेलो आहे रिकामसोट धंदे करत. हा तेजस काय माहिती कोणाला मेसेज करतो आहे सकाळपासून, पण असू द्या, लेट्स नॉट इन्वेड हिज प्रायव्हसी. आणि आमची मागची ट्रेन होती, 500 लोकांची कॅपॅसिटी असणाऱ्या ट्रेनमध्ये 600 लोक भरले होते. त्याच्यामुळं मजाक नाही, डायरेक्ट 2 वेळेस आंघोळ झाली सकाळपासून. एवढं गरम होत होतं. आणि जर्मनीमधला समर इंडियापेक्षा बेकारी. म्हणजे 30 डिग्री जरी टेम्परेचर असलं ना, नाहीच सहन होत. जळगावला लग्नाला जेव्हा जातो ना आपण, लग्नाला पत्र्याच्या शेडमध्ये बसल्यानंतर फॅन लावलेले राहतात, तेव्हा जी फिलिंग येते ना, ती फिलिंग इथं रोज येते. खरं त्याच्या बरोबर आहे की नाही. आणि ते पण जळगावच्या लग्नावर का, जळगावला चालली आमची ट्रेन. जळगावला किती ऊन राहतं तुम्हाला माहीतच आहे. आणि अशा याच्यात जर T20ची क्रिकेटची मॅच खेळली तर रात्री फक्त गोधडी दिसते, बाकी काहीच दिसत नाही. असो, आता घेतो आम्ही आमची पुढची फ्रँकफर्ट टू हायडलबर्गची ट्रेन आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट हायडलबर्गला लँड झाल्यावर. अजून आम्हाला 4-5 पोरं ॲड होणार आहे, तर बघू ते ॲड झाल्यानंतर त्यांच्यासोबत काही बक्षोदी करता आली. मेन एम तर आपला तोच असतो. बाकी थोडं तुम्हाला काही दाखवता आलं तर ते पण दाखवून देऊ, नेचर्स ब्युटी. चला. कुठं जायचं? आलं ना आपलं. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई. ओ साबजी कैसे हो? ए कुठं आहे तुझे मित्र? का बरं? अरे जर्मनीला आलो, जरा जर्मन स्टँडर्ड टाइम फॉलो करायचे. मी तर करतो. हां, तुला मी सकाळी सांगितलं त्याच्यामुळे जाऊ दे. पण साबजी मस्त आहे ना, क्वालिटी टॉप टू बॉटम. काय नाही व्हायचं. अमीन गुथर यो. काय रे, शॉपिंग पैसे किती तुझ्याकडे? 10 युरो. बॅग पाहतोय 60 युरोची, ती पण सेलमध्ये 35ला भेटते. मायनसमध्ये जातात पण चालतं. खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा. पाटील की कुठं कमी नाही पडली पाहिजे नाही का. बरोबर. घरात खायला अन्न नसलं तरी चालेल, पण पाटील की सोडायचीच नाही. करावं लागतं. का कोणी सांगितलं? इथं तर कोणी बघायलाही नाही घरी. ठीक आहे, लोक म्हणतात इथं काय विषय, इथं कुत्र पण ओळखत नाही ना रे आपल्याला. लोकांचा प्रॉब्लेम नाही इकडे, स्वतःचा प्रॉब्लेम. इगो नाही रे, मग खास तेच. हे फळं घेऊ थांबा, काहीतरी असं चांगलं घे सर. फळ घेऊन दे ना मला. 400 रुपये किलो, 400 रुपये किलोचे ॲपल. हे बाई आमचे भाऊ. कुठं चालला काय, घरी का आपलं? अरे सरळ तरी चाळ दिसली मला. सरळ तर असं चाललंय जसं इथं आपल्या काकाचं घर आहे समोर, मावशी राहत. चाळ आहे इकडं रे. चल ना मग शाळेत जाऊन येऊ. जर्मन लोकांची चाळ. गणपतीची वर्गणी घेऊन येऊ सर. इथे रेबा असेल थांबा, आता कोणी मित्राची वाट पाहतो आम्ही. मित्र आला का दाखवतो तुम्हाला. आमचा मित्र बॉसमध्ये इंटर्नशिपला आहे, मॅनेजमेंटचे कामं करतो. तोच तो गौरव ज्याच्यासोबत मागचा ब्लॉग काढला. शिव्या तर आता व्हिडिओमुळे देता येणार नाही ना रे.
मी तर असं पण देत नाही शिव्या. मीच देतो. मी खूप वाया गेलेलो आहे. काय आता कुठे आहे भाऊ तो एक्झॅक्ट? इथून आहे ना, उतरल्या लगेच बाहेर यायचं आहे. पण आमच्या मित्राला ना सापडतच नाही. 5-10 मिनिटापासून तर फोनवर त्याला आम्ही दिशा सांगतोय. आणि 1 वर्षापासून भाई जर्मनीत राहतोय. कुठे आहे रे हा? स्टुटगार्टची नेक्स्ट ट्रेन बघ, त्याला घरी पाठव. तू जा म्हणा रोहित, घरी जा. आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि जा. अरे योरमस इथे ना, कुठे तू काय? अरे योरमस पासून पुढे काहीतरी ना थोडं जरा अवघडच दिसतंय. ते लहानपणी इंग्लिश मिडियमला दिशा सांगत नाही वाटतं मराठी, त्यांना डावा उजवा कळत नाही. हा दिसला चालला H&Mचे कपडे घालून व्हायलेट कलरचे. अरे लुक तर पाय. जे काका आहे ना यांच्या एक्झॅक्ट मागा हा बा आमचा जेनझी येतो तर असं आहे जसा शाहरुख खान आहे. अरे गौऱ्या एवढा वेळ लागतो का? एवढा वेळ लागतो. काय आउटफिट तर बेकार घातला नाही. तू कधीपासून असा छपरी झाला? हा कधीपासून असा छपरी झाला? पण पाय ना हे बाय, ते जर तुझे 2 पाय बसतील याच्यात. कशात? आपल्या दोघांचं 1-1 पाय बसेल. गप्प बसा. त्याचेच 2 बसले. तेच तर, त्याचेच 2 बसले बाय. एम्बॅरेस करतात मला फॉरेन कंट्री. हे एम्बॅरिस आहे ना, तू आम्हाला गेलं हे 10-15 मिनिटापासून. तो बिचारा तिथे तो दादा, त्याला भेट पहिल्यांदा त्याला घेऊन आलो आम्ही एवढ्या लांब. तो 15 मिनिटापासून बसलाय तुझी वाट पाहत. फॉर्च्यून कुकी घेतली आहे. ग्रेटिस चालू होतं, ऑफर होती. आम्हाला जे फुकट दिसलं ते आम्ही घेतलं. एकदम मनापासून खरं सांगतो. माझ्या फॉर्च्यून कुकीमध्ये लिहिलेलं आहे लव इज द स्पाइस ऑफ लाईफ, समटाईम्स स्वीट समटाईम्स सॉल्टी. वेगवेगळ्या 4 भाषेत लिहिलं आहे. का बरं लिहिलं आहे मला नाही माहिती. आता आपण गौरव भाऊंच्या फॉर्च्यून कुकीमध्ये काय निघतं पाहू. चल अनबॉक्सिंग द फॉर्च्यून कुकी ऑफ मिस्टर गौरव धोंडगे अँड हिअर इट इज. आणि गौरवच्या फॉर्च्यून कुकीमध्ये लिहिलेलं आहे द वरीज ऑफ ओव्हर मॉरो. द वरीज ऑफ ओव्हर मॉरो वे हेवीएस्ट. तुला कोणत्या ओव्हर मॉरोच्या वरीज आहे? खूप वरीच आहे भाई. तुला सांगतोय मी, जर्मनी म्हणजे सगळ्यात मोठं कष्ट आहे. तुला सांगतोय मी, तिच्या आठवणीत अजून पण आहे नको करू. फॉर्च्यून कुकी पण तेच सांगते, काही गरज नाही एवढं वजन धरायची. आता त्याच्या आठवण कोणाला आहे ते सगळ्यांना माहिती आहे का रे? कोणाला येते काय माहिती. काय आठवण बिठवण काय नसतं. गौरव आहे असं ओव्हर हे नाही करायचं. स्प्रिट नंबर 2 फुकटा. मग फुकट चोरी केले ना आपण, चोरीचे धंदे केले. तसे तिन्ही पण ठीक. मी नाही आणले तिने, मी पहिले माझं घ्यायला गेलो होतो. तुमची फाटत होती हातभर. खोल लवकर पटकन, काय निघतं सांग. समोसा खाय लवकर, सांग काय येतं. थांब दाखव इकडं, वाच. यू कॅन ओनली लिव्ह अ फर्स्ट इम्प्रेशन वन्स. समजलं का? आता फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट बाय. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट. बाकी काय नसतं, बाकी सगळं फर्जी राहतं. तुम्ही आयुष्यभर काही पण करा. घे खाऊन कचाकच आहे बाय. फर्स्ट इम्प्रेशन पाहायचं. गाबू खाऊ राहील भेटले नाही का कधी? समोसा नाही खाल्ला का? तो आमचा मागचा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट. हे आमचे 2 शूटर पा कसे चालले. माहोल पुरा वेवी. हा बघा आमचा योगेश फुलांचे फोटो काढतोय. हाय. मग कोणाचे काढतोय? इथं तर फुलंच दिसू राहिले. गल्लीचे काढतो. गल्लीचे. गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा. त्याच्या इथं काय गुलाबाच्या फुला काय सांगू तुला. काय विषय? हे ज्यूस मार्केट आहे. ज्यूस मार्केट नाही आहे, लेमोनेड. लेमोनेड. हे अरे म्हणजे लिंबू पाणी. हे चल लिंबू पाणी. लिंबू पाणी माझ्यातर्फे कितीला आहे? 0.3. ए सॉरी थांब, 4 युरोला आहे. 400 रुपये. अरे काय एक घ्यायचं का? नाही, मग वर्थ इट नाही. घेतलेलं ट्राय केलं होतं. मग काय म्हटलं भारी दिली ब्लॉग दिसायला भारी आहे.
एक नंबर सीन आहे, डायरेक्ट क्वालिटी, विषय एंड. व्हिडिओ चालू होता. काय केलं तू आत्ता? येसू येसू. तर ब्लॉग काढायचा ना पुढचा विचार नव्हता, कारण ह्या पोरांनी ना, ठीक आहे याचं तर ठीक आहे, माफ करा हा शिफ्टवरून आला, पण 4 वाजेपासून आहे ना यांची वाट पाहतोय. हे स्टेशनवरून इथं यायला ना यांनी 2 तास लावले, 6 वाजले. आणि आत्ता कुठं जाऊन आम्ही मेन जो स्पॉट आहे कासलचा तो व्हिजिट करायला चाललोय. लेट पण थेट. लेट अरे पण भाऊ, घरदार आहे का नाही? घरदार आहे, घरदार इंडियाला इथे पोरं आहे. अरे गीतेश, कोणी आपलं वाट नाही बघा ते भाई घरी. माझी बघता ना, माझा भाऊ वाट बघतो. वहिनी दादा ठीक आहे. हा. वहिनी दादा म्हणेल हेच वय भाई फिरून घे. अरे पण वेळ का आहे का नाही? वेळेवर घरी आलं तर पाहिजे. ठीक आहे, जाऊ द्या. चाललं आता वर मुकार स्टेप्स आहे. बघू आता बाकी सिटी सेंटर वगैरेचं तर केलं आहे कवर. बाकी पोरं आल्यावर त्यांचं फोटोशूट झालं ब्रिजला. तो ब्रिजवरून दाखवतो मी. फोनच्या स्पेसचा थोडा मॅटर आहे, बट इट्स ओके. प्रयत्न पूर्ण राहील. काय केलं आहे इथं येऊन दिवसभर, कशात वाया घालवलं आहे ते दाखवायचा. दिवस वाया तर नाही गेला. सिटी चुम्मेश सिटी, डायरेक्ट एक नंबर. नाही मला आपलं हे आठवलं भाई, सांबारले नाही आठवलं. सांबारले नाही ते तर त्या दिवशी स्टुटगार्टला गौऱ्यासोबत गेलो तेव्हा आठवलं. हे त्याच्यावरचा मोठा ट्रॅक आहे. पाणी पाणी झालं आहे, बट काही विषय नाही. द व्ह्यू इज वर तर राहील. एवढ्यावर आहे ना, एवढं तर मला माहीत आहे. बाकी बघू चला. फुटबॉल खेळतो ना रे तू? काय करावं भाई, वय झालं. वय झालं. कृष्णा भाऊ रोनाल्डो अजून खेळत आहे. तर एक छोटा लिटल 10 मिनटाचा ट्रेक करत आम्ही एटाज आईन्स फ्लो नंबर 1वर आलेलो आहे. इथून वर पण आहे, म्युझिक चालू आहे. बट भाई पहिले बोलले पहिले खालचा मजला बघू, मग वरच्या मजल्यावर जाऊ. आणि अब्बा बाब्बा बाब्बा गर्दी 500 लोक. व्ह्यू 5,000 रुपये देऊन पण भेटणार नाही एवढा चांगला. गर्दी जरी भरपूर लोकांची असली ना, व्ह्यू मात्र तगडा आहे. ज्या ब्रिजवरून खालून फोटो काढत होतो आणि कॅसल कॅप्चर करायचं ट्राय करत होतो ना, तिथंच आहे आत्ता. दाखवतो तुम्हाला मी एकंदरीत काय विषय. त्या ब्रिजवर एवढा वेळ टाईमपास करत तिथं फोटो काढले होते.
तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेला आहे की आता आम्ही आजचा हा व्हिडिओ आणि जो ब्लॉग आहे छोटासा तो समाप्तीच्या मार्गाकडे नेऊ. कारण एकंदरीत वर आलेलो आहे. वर मी तुम्हाला आत्ता जो व्ह्यू दाखवला जस्ट याच्या आधी तोच व्ह्यू होता जो वरत होता. इथून मग वर गार्डन्स आहे निवांत, जसं मागं बघितलं आत्ताच्या व्हिडिओमध्ये तसे लोक वगैरे बसू शकता. तिथून वर आल्यानंतर स्टार्टिंगलाच एक लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट घेऊन थोडं सरळ आलं का अजून एक लेफ्ट घ्यायचा. तिथून जो सिटीचा मेन व्ह्यू आहे जे कासल आहे ते आहे. आणि थोडंसं त्याची एवढं काही खास कंडिशन पण नाही, पण आपल्या गड किल्ल्यांपेक्षा यांनी चांगलं जतन केलेलं आहे वरती. वर इथे पार्टी पण होते मध्ये ओपन एअर म्युझिकची. आणि इथून वरती जर आपण बघितलं तर वरच्या साईडला अजून वर चालत चालत जायचं आहे. ते कदाचित ट्रेकर लोकांसाठी आहे, आमच्यासाठी काही तो विषय नाही आहे. अभिजित पुंड्या भाऊ थकले का तुम्ही? काय आलं काही बोला ना तुम्ही, नाराज झाले? 2 तास वाट बघावं लागली म्हणून नाराज झाले का? एका पुलावर आणि त्याच्यानंतर पूर्ण 700 पायऱ्यावर चढून आलो. असंच राहतं पोरांचं काय. स्लॉस खूपच उपर श्लॉस आहे वर बट मग भारी आहे. तर यस, असा होता आमचा हा प्रवास. जास्त काही कवर करता आला नाही, मोबाईलमध्ये स्पेस नाही आहे ॲज युजल, त्याच्यामुळं हा ब्लॉग पण शॉर्टच ठेवला. काही नाही, मध्ये थोडेसे फ्राईज खाल्ले, पोरं फ्राईज घेऊन आले होते. इकडे एक ताई आहे, नाही रे असं चालत नाही. ती ताई कोलांट तेवढा घेते तिकडे तिच्या मस्त मजा घेते. तिची मम्मी तिचा व्हिडिओ काढते. निवांत लोकांची सॉर्टेड लाईफ चालू आहे. विकेंडची गर्दी भरपूर आहे, पण काही नाही, क्वालिटी विषय. चला अशा प्रकारे करू आजचा व्हिडिओ एंड. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. तर हिंडून फिरून आम्ही परत तिथंच आलो आहे जो मेन स्पॉट होता. इथून थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर काही नाही, वर एक प्रॉपर मस्त त्यांनी गार्डन्स बनवलेले आहे. स्टेजेस आहे. एटाज 1 फ्लोअर नंबर 1 जो मागे आहे तोच मेन आहे. इथून पुढे तुम्ही गेले तर गार्डन्स आहे, लोकांना चालायला जागा आहे, बसायला थोडे स्पॉट्स आहे. बट जो प्रॉपर व्ह्यू आहे ना तो इथूनच येतो माझ्या बॅक साईडने. असे मल्टिपल 1 2 3 ज्यांना ट्रेकिंग वगैरे करायची त्यांच्यासाठी बेस्ट जागा आहे. आम्ही 500 ते 700 जिने चढून आलेलो आहे. तर योगेश भाऊ, कसा होता तुमचा माझ्यासोबतच्या पहिल्या ट्रिपचा अनुभव? पहिले ट्रिप मित्र सोडले तर बाकी ओके होतं. हे बघा, हेच होते ते मित्र. काही विषयाला आला तसं याला 2 तासाची शिफ्ट होती आणि बाकी पोरांचं झालं जरा ते, यांनी ट्रेन मिस केली, परत कोणतरी भरपूर लांबून येत होतं. तर तो जो मागं ब्रिज दिसतोय ना त्या ब्रिजवर आम्ही दोघं 2 तास गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी त्याच्या आयुष्याचे किस्से सांगितले, मी माझ्या आयुष्याचे सांगितले का काय नाही सांगितलं, थोडंफार चर्चा झाली. थोडंफार आमची गहन चर्चा झाली. आणि एकंदरीत आता थोडंसं लवकर आम्ही चालत आलो, त्याच्यामुळे आमचं बघून झालेलं आहे सगळं. बाकी पोरं तिकडं कोपऱ्यात बसले त्यांचे व्हिडिओ फोटो वगैरे काढत. तर करायचं काय, तर ब्लॉगची एंड काढून घेऊ म्हटलं. सिटी भारी आहे, सिटी खरंच म्हणजे 100% मस्ट विजिट आहे जर्मनीमधले. आणि गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रेकॉर्ड नाही करता आलं, दाखवता नाही आलं, कारण डेटा प्रायव्हसीचा इश्यू असतो. आणि कुठे एवढी माझी हाईट पण नाही की एकदम टॉपला उभं राहून सिटी दाखवता येईल. बट ऑल इन ऑल भारी एक्सपिरियन्स होता. आणि येस, इट इज मस्ट विजिट. तर भेटू परत एकदा पुन्हा अशाच एखाद्या रँडम ट्रिपमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. काळजी घ्या. चला बाय. आणि बाय द वे आगितेश, बाय.